अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींना नैवेद्य का दाखवायचा आहे, कसं दाखवायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचा म्हणजे रोज काही ना काही विशेष पदार्थ करूनच स्वामींना दाखवायचे असतात का, हा प्रश्न बऱ्याच सेवकांना पडतो। तर त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। सगळ्यात प्रथम तर स्वामींना नैवेद्य का दाखवायचा, त्याही आधी स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे मग रोज आपल्याला काही ना काही पंचपक्वान्न करून दाखवायचे असतात का किंवा विशेष असे पदार्थ करून दाखवायचे असतात का, तर असं अजिबात नाही। तुम्ही जेवणामध्ये जे काही बनवणार आहात, भाजी भाकरी भाजी चपाती, तुम्ही जे काही स्वतःसाठी बनवणार आहात तोच नैवेद्य तुम्हाला स्वामींना दाखवायचा आहे। असं अजिबात नाही की तुम्ही स्वामींना रोज असा काही विशेष नैवेद्य बनवला पाहिजे किंवा रोज तुम्ही स्वामींना काही ना काही गोडाचा नैवेद्य बनवला पाहिजे, असं अजिबात नाही। तुम्ही स्वतःसाठी जे काही जेवण बनवणार आहात, तुम्ही स्वतः जे काही जेवण करणार आहात मांसाहार सोडून, तोच नैवेद्य तुम्हाला स्वामींना दाखवायचा असतो। कारण की बघा, आपली फक्त श्रद्धा महत्त्वाची आहे, आपली भक्ती महत्त्वाची आहे। स्वामींना आपण काय नैवेद्य दाखवतो यामध्ये काडीचाही इंटरेस्ट नसतो। तुम्ही किती पंचपक्वान्न वाढता आहेत तर तुम्ही काय नैवेद्य दाखवता आहे बघा, पण स्वामी आपली भक्ती बघत असतात, आपली श्रद्धा बघत असतात, आपला भक्त किती मनापासून आपली सेवा करत आहे हे स्वामी बघत असतात आणि त्यानुसार स्वामी आपल्यावर प्रसन्न राहत असतात आणि आपल्याला आपल्या सेवेचं फळ देत असतात। पण आता तुम्ही म्हणाल की स्वामींना जर यामध्ये इंटरेस्ट नसेल तर स्वामींना नैवेद्य का दाखवायचा, त्यामागचं कारण म्हणजे बघा, जेव्हा आपण स्वामींना नैवेद्य दाखवतो, तुम्ही जे काही भाजी भाकरी जे काही भाजी चपाती तुम्ही बनवणार आहात जेवणामध्ये, तो नैवेद्य तुम्ही जेव्हा स्वामींना रोज दाखवता, आता मी महिलांना सांगायचं, तुम्ही गृहिणी असाल तर नक्कीच तुम्ही रोज स्वामींना तुमच्या जेवणाच्या अगोदर तुम्हाला स्वामींना ताटामध्ये नैवेद्य व्यवस्थित भरायचा आहे आणि तो नैवेद्य तुम्हाला स्वामींना दाखवायचा आहे आणि नंतर तेच ताट तुम्हाला जेवणामध्ये घ्यायचं आहे। असं केल्याने काय होतं, जेव्हा आपण स्वामींना रोज नैवेद्य दाखवतो तेव्हा स्वामींची कृपादृष्टी त्या नैवेद्यावर पडते आणि जरी त्या नैवेद्यावर त्या अन्नावर काही दोष लागलेले असतील तर ते दोष नाहीसे होतात। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीच कमतरता भासत नाही, म्हणजेच आपल्या घरामध्ये अन्नधान्य भरभरून राहत असतं। तर हे त्यामागचं कारण आहे। त्याचबरोबर बघा, आता स्वामी म्हटले तर स्वामी हे आपल्या घरातील एक सदस्य आहे। जसं की बघा, आपण रोज जेवण करतो, आपल्याला रोज भूक लागते, आपण जेवण करतो आणि जेव्हा आपण जेवण करतो तेव्हाच आपल्याला एक ताकद मिळते, एक एनर्जी आपल्याला मिळत असते। तसंच स्वामींचं सुद्धा आहे, आपण त्यांना आपल्या घरातले सदस्य मानतो। स्वामी आपल्यासाठी फक्त गुरुच नाही आहेत, तर ते आपण त्यांना कधी माऊली म्हणतो, कोणी माय म्हणत असेल, कोणी बाप म्हणत असेल, कोणी त्यांना आपली आई मानत असेल, कोणी आजोबा म्हणत असेल। आपण स्वामींना एक नातं दिलेलं आहे आणि त्या नात्यामुळे बघा, स्वामी आपल्या देवघरामध्ये फक्त त्यांची मूर्ती नाही तर ते आपल्या घरातले एक सदस्य आहेत। आपल्याला जे काही प्रश्न पडतात, आपलं जे काही गाणं आहे ते आपण स्वामींना जाऊन सांगत असतो आणि स्वामीसुद्धा आपल्याला मार्ग दाखवतात। असं आपल्या सगळ्यांना स्वामी भक्तांना विश्वास आहे आणि स्वामीसुद्धा आपल्याला योग्य तो मार्ग नक्कीच दाखवतात। तर बघा, आपण जर स्वामींना आपले सगळे सुख दुःख स्वामींना सांगत असतो, स्वामींना आपण आपले सगळे प्रश्न मांडत असतो, तर नक्कीच स्वामी आपल्या घरातले सदस्य आहेत आणि जशी आपल्याला रोज भूक लागते तशी स्वामींनाही लागत असेल, या काळजीपोटी या प्रेमापोटी आपल्याला रोज स्वामींना नैवेद्य दाखवायचा असतो। तर हे त्यामागचं कारण आहे। बघा, काही काही भक्तांचं इतके निस्सीम भक्त असतात ना की त्यांना एक दिवस जरी नैवेद्य दाखवला नाही स्वामींना तर त्यांना खूप कासावीस होतं। त्यांना असं वाटतं की स्वामी आज जेवले नाहीत किंवा स्वामी आज उपाशीच आहेत, असं त्यांच्या मनातील ती भावना असते आणि त्या भावनेमुळे बघा, आपण स्वामींच्या अधिक जवळ जातो। आपली जी काही भक्ती आहे, खरंच स्वामीसुद्धा आपल्याला या भक्तीच्या जोरावरच आपल्याला योग्य ते फळ देत असतात। त्यांची कृपादृष्टी आपल्याला आपली भक्ती पाहून, आपला विश्वास पाहून, आपली श्रद्धा पाहून स्वामी आपल्याला आपल्या सेवेचं फळ देत असतात। म्हणून लक्षात घ्या की स्वामींना फक्त आपण गुरुच मानत नाहीत, स्वामी फक्त आपल्याला आपले गाणं सांगण्यासाठीच आपण स्वामींची सेवा करत नाही, तर स्वामी आपल्या घरातले एक सदस्य आहेत आणि त्या सदस्यामुळे किंवा त्या प्रेमापोटी त्या काळजीपोटी स्वामींना आपल्याला रोज नैवेद्य दाखवायचा असतो। तर हे त्यामागचं कारण। आता प्रत्येकाला रोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवणं शक्य होईल असं नाही आहे, पण जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य आहे, सकाळी असू द्या किंवा संध्याकाळी असू द्या, कुठल्या एका टायमात तुम्हाला शक्य असेल, जर दोन्ही वेळेस शक्य असेल नैवेद्य दाखवणं तर अतिशय उत्तम, सोन्याहून पिवळं। पण जर नसेल दोन्ही वेळेस शक्य तर एका वेळेस तरी तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवायचा प्रयत्न करा। तर आता बघा, स्वामींना नैवेद्य का दाखवायचा असतो आपण बघितलं, तर आता स्वामींना नैवेद्य कसं दाखवायचा। सगळ्यात प्रथम तुम्ही जे काही जेवणामध्ये बनवणार आहात ते तुम्हाला ताटामध्ये एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला भरून घ्यायचं आहे। म्हणजे एका व्यक्तीला जेवढं जेवण लागतं, जसं की 2 चपात्या, भाजी भात जे काही तुम्ही जेवणामध्ये बनवणार आहात ते तुम्हाला अगदी ताटामध्ये व्यवस्थित ठेवायचं आहे
जसं आपण जेवण करतो ना, आपण जसं आपल्याला स्वतःला ताट भरून घेतो, तसंच तुम्हाला स्वामींना सुद्धा नैवेद्य दाखवताना तसंच ताट भरून तुम्हाला नैवेद्य दाखवायचं असं लक्षात घ्या. जे काही तुम्ही बनवणार आहात, भाजी चपाती भात वगैरे, ते तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे ताटामध्ये भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात प्रथम तुळशीपत्र घालायचं आहे. आता तुळशीपत्र घालताना देठ हे स्वामींकडे आलं पाहिजे. तुळशीपत्राचं या रीतीने तुम्हाला त्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे. प्रत्येक पदार्थावर तुम्हाला तुळशीपत्र ठेवणं शक्य असेल तर प्रत्येक पदार्थावर तुळशीपत्र ठेवा. जर शक्य नसेल तर फक्त एक जरी तुळशीपत्र तुम्ही अख्ख्या नैवेद्यावर ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. तर तुम्हाला तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवायचं आहे, कारण की तुळशीपत्र असल्याशिवाय स्वामी आपला नैवेद्य ग्रहण करत नाही किंवा ते स्वीकारत नाही. तर तुळशीपत्र असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुळशीपत्र तुम्हाला ठेवायचं आहे. सगळ्यात आधी तुम्हाला पाण्याने खाली भरीव चौकोन काढून घ्यायचं आहे. त्यावर तुम्हाला ते ताट ठेवायचं असतं आणि त्यावर तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे. आता तुळशीपत्र ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, तेच तुळशीपत्र तुम्हाला पाण्यामध्ये बुडवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे सत्यम वर्तम परिसिंचयामि. हा मंत्र म्हणून तुम्हाला त्या ताटाभोवती तुम्हाला त्या तुळशीपत्राने पाणी फिरवायचं आहे. 3 वेळेस तुम्हाला त्या ताटाभोवती पाणी फिरवायचं आहे तुळशीपत्राने, लक्षात घ्या. आणि 3ही वेळेस तुम्हाला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर पुढची कृती तुम्हाला काय करायची आहे, 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणून झाला की तुम्हाला ते तुळशीपत्र तुम्हाला ताटामध्ये ठेवायचं आहे. नंतर तुम्हाला काय कृती करायची आहे, जसं आपण स्वामींना घास भरवत आहोत यातून तुम्हाला कृती करायची आहे. आणि तुम्हाला म्हणायचं आहे की ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. अशी कृती करत करत तुम्हाला हे मंत्र म्हणायचे आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा आहे आणि स्वामी माझा हा नैवेद्य तुम्ही स्वीकार करा अशी तुम्हाला स्वामींना मनापासून प्रार्थना करायची आहे. स्वामींना नमस्कार करावा आणि 10 ते 15 मिनिटं तुम्हाला तो नैवेद्य स्वामींपुढे तसाच ठेवायचा आहे. नंतर तुम्ही तो नैवेद्य तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता. तर अशा रीतीने तुम्हाला रोज स्वामींना नैवेद्य दाखवायचा असतो. बघा, नैवेद्य दाखवणं म्हणजे खूप काही मोठं आहे किंवा खूप काही वेळ लागतो किंवा खूप काही स्वामींना विशेष पदार्थ करूनच दाखवावे लागतात असं अजिबात नाही आहे. आपण जे काही जेवण स्वतः करणार आहोत, जे काही आपण खाणार आहोत, तोच नैवेद्य तुम्हाला स्वामींना दाखवायचा असतो. फक्त रोज दाखवा, जेणेकरून काय, आपण जसं स्वतः रोज जेवण करतो स्वामींनाही रोज भूक लागते, ही जेवण करतात अशी भावना ठेवून स्वामींना तुम्हाला रोज नैवेद्य खाऊ घालायचं आहे किंवा रोज तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे. फार काही वेळ लागत नाही. एकदा आपल्याला सवय लागली की त्या गोष्टी आपल्याला काहीच वाटत नाही. तर आपल्या स्वामी केंद्रानुसार हीच योग्य पद्धत आहे स्वामींना रोज नैवेद्य दाखवण्याची. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. झाली सेवा मी स्वामी माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.